तर पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहे। यावरून अनेकदा चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसंदर्भात हे वक्तव्य केलं असं अजित पवार म्हणाले। सोबतच मी पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असा विश्वास दादांनी व्यक्त केला। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो। महायुतीमध्ये एक प्रमुख पक्ष आहात, शिंदेचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना। सोबत शिवसेना असणार आहे, तुम्ही कोणाशी इतर पक्षांशी युती घेणार आहात? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे।